राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी एनडीए सोबत जाणार का असा सवाल थेट सुप्रिया सुळेंना विचारलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली आहे आणि याच बैठकीमध्ये हा सवाल विचारण्यात आला। तेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष संभ्रमात पडलेत। विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांकडून बैठकीत सुप्रिया सुळेंना याबाबत विचारणा झाल्याचं समजतंय। सध्या जिल्ह्यात जी पदं रिक्त आहेत ती तातडीने भरा आणि कामाला लागा असे निर्देश या बैठकीत देण्यात आले। तर लवकरच आपण देखील महाराष्ट्राचा दौरा करणार असून लोकांच्या प्रश्नांवर ताकदीने लढण्याचे जिल्हाध्यक्षांना निर्देश देण्यात आले। शनिवार रविवारी पार पडलेल्या या बैठकीत सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्याकडून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतला गेलाय। केवळ कोकणातील जिल्ह्यांचा नेत्यांकडून आढावा बाकी आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ज्या गोष्टीची कुजबूज सुरू आहे तोच प्रश्न खरं तर जिल्हाध्यक्षांनी विचारलेला आहे। यावर सुप्रिया सुळेंनी नेमकं काय उत्तर दिलंय? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शनिवार आणि रविवार मुंबईमध्ये बैठक पार पडली। प्रदेश कार्यालयामध्ये स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते। यासोबतच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, रोहित पवार हे उपस्थित होते। या बैठकांमध्ये प्रामुख्याने 1 to 1 ज्यावेळेस जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा सुरू होती त्यावेळेस काही जिल्हाध्यक्षांकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की एनडीए मध्ये जाण्यासंदर्भात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या पक्षाबाबत चर्चा सुरू आहे। यावर सुप्रिया सुळे यांना आपली संसदेमधील जी काही भाषणं मागच्या काळात झाली याचा दाखला देताना पदाधिकाऱ्यांचं याकडे लक्ष वेधलं की सरकार विरोधामध्ये ज्या पद्धतीने सभागृहामध्ये आपण भूमिका मांडत आहोत आणि सर्वसामान्यांचे विषय हाती घेत आहोत अशाच पद्धतीनं आपण आता रस्त्यावरची लढाई देखील लढणार आहोत आणि यासाठीच तत्काळ या ज्या ठिकाणी आपली पदं रिक्त आहेत पदं भरा। यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातला दौरा देखील सुप्रिया सुळे करणार आहेत। सोबत शशिकांत शिंदे देखील असतील आणि आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावरची लढाई जोरदार लढताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।